नमस्कार मंडळी, मी स्मिता। तुम्हाला वैजयंती माळेचा व्हिडिओ खूप आवडला बरं का, आणि त्याचं रोप कसं असतं ते पाहायचं होतं। तर त्याचं छोटं रोप मोठं रोप असे त्याचे मी थोडा व्हिडिओ काढलाय आणि तो तर आहेच, पण बागेमध्ये किती कष्ट करायला लागतात, किती धडपड करायला लागते आणि काय काय आहे सध्या बागेमध्ये ते पण पहा बरं का, आणि सांगा मला कसा वाटला व्हिडिओ ते। तुम्ही मला विचारलत ना की याचं रोप कसं असतं वैजयंतीचं, तर हे बघा, हे असं मणी पडून पडून बरं का, हे एवढंच रोप आता इथं आलेलं आहे। हे गवताचं पातं समजून काढून टाकलं जाईल ना, तर त्याच्याकडे लक्ष द्या। आता त्यानंतर मग ते हे असं वाढतं, कुंडीमध्ये हे इतपत वाढतं असं बरं का। हे दिसतंय का तुम्हाला, हे असं कुंडीत वाढतं आणि त्यानंतर माझं वाफ्यात आहे अशा बरं का, 10 बाय 8च्या वाफ्यामध्ये मध्ये साईडला लावलेलं आहे, पण ते असं झालंय बघा, 4 फूट उंचीचं झालेलं आहे, 4-4.5 फूट उंचीचं। आणि हे आहे वैजयंतीचं झाड म्हणजे एकातनं अनेक 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 रोपं येतात आणि त्याचं बेटच होतं असं, हे बेट होतं असं बरं का। हे पहा, आणि असे त्याला मणी लागतात। आता नीट दिसलं का तुम्हाला, झाड म्हणता येणार नाही त्याला, झुडूप आहे ते। त्याला पोषण चांगलं मिळाल्यामुळे ते खूप वाढलेलं आहे माझं, नाही तर कुंडीत थोडं कमी वाढतं। माझं वाफ्यातच लावलेलं असल्यामुळे त्याला मोकळी जागा मिळते, छान वाटतंय ते। दिसलं का पूर्ण आता तुम्हाला झाड कसं आहे ते। हे पहा, हे असं आहे वैजयंतीचं झाड, एकातनं एक त्या काड्या येतात आणि त्याचं बेटच होतं असं, आणि मग खूप मणी लागतात, पण कुंडीमध्ये थोडे कमी लागलेले मणी हे असे पहिले हिरवे असतात। जेव्हा ते ग्रे होतात, ग्रे कलर पूर्ण, तेव्हा ते खरे तयार झाले। पहिले आवळे बरं का, ते झाले की नाही कळायला मार्ग नाही, त्यामुळं काढले जरा मोठे दिसणारे आवळे झाडावरचे 5-6 30-30 फूट वर उंच गेलेल्या फांद्या आम्ही हळू थोड्याशा वाकवल्यात। आता त्याचा पुढचा जो सुकलेला फुलांचा भाग आहे, हे नाही का आपलं मेक्सिकन फ्लॉवर, सनफ्लॉवर, कसला मस्त सुगंध येतो याचा। तर याला फुलंही खूप लागतात आणि आता ती बरीच सुकली आहेत, मौसम कमी व्हायला लागला आहे त्याचा, पण वरती सुकलेली फुलं काढून टाकते म्हणजे थोडे दिवस आणखी कळ्या येतील, असं चाललेलं आहे बरं का। बघा गं, सळी पडली का त्याची, सळाईने त्याला धरून ठेवलं तर खाली, इतके शिकलेत की हाताने सुद्धा अशी पुसतात बरं का त्या काड्या, म्हणजे त्याचा अतिरेक कमी झाला की फुलं यायला बरं पडेल। पण बाईसाहेबांना बारीक बारीक गोष्टींचा त्रास होतो म्हणून नाकावर घालावं लागतं। कोकणीची एक गंमत दाखवते हां तुम्हाला। हे बघा, हे फूल सुकायला लागलं की त्याच्यातून हे येते, शेंग येते। तुम्ही फुलं काढली नाहीत गोकर्णीची की त्याला अशी, हे बघा दिसते, ही पण शेंग दिसते, फुलातून आलेली शेंग। असं फूल सुकलं की त्याच्यातून शेंग येते, इतक्या शेंगा येतात आणि मग इतकी रोपं उगवत राहतात, काय सांगावं बाई। गोकर्णीची गंमत त्याच्यावर आहे, दिसते का? हार घालावं तशी सगळीकडनं अशी इकडून तिकडून गोल लटकली आहे सगळीकडे झाडाला।
शेवंताबाई बहरल्यात, चांगला रंग आहे गुलाबी सारखा. हे बघा, आधी तुम्हाला दाखवला होता ना याचा जो वेल आहे सायलीचा, त्यांनी माझ्या बकुळीच्या झाडाला अक्षरशः वेढाच्या वेढा गराडा घातलाय सगळीकडे, आणि तो सुकायलाच तयार नाही. आता वर्ष होईल, जवळजवळ 7-8 महिन्यापेक्षा जास्त झाले. तर ते काढायसाठी हा आम्ही चांगला 20 फुटी लांब बांबू, पुढे अणकुची तार, त्याला टोका असलेला असा, बरं का, दिसतोय का, त्यांनी ते हलवायला बघतोय. आता काका एकटे करतायत, प्लस मी, प्लस आता माझा नवरा पण मदत करेल. ती त्याचा गराडा सुटतोय का बघायचा प्रयत्न चाललाय. अशी ही बागेची कामं आहे. यावर्षी लागलेले पहिले 2 जाम, बरं का. आता हा जानेवारी महिना आहे, अर्धा झाला आहे. फेब्रुवारीमध्ये भरपूर लागतील, मार्च एंडपर्यंत भरपूर जाम फुलतील. होता है तीस फुटावरच्या फांद्या शिडीवर चढून आमचा लंबू भेटला म्हणून बरं झालं. त्यामुळे आता बघा तुम्ही काय फरक पडतो तो. मारुतीराया, मी मागे सांगितलं ना, त्या सायलीच्या वेलाने जामला घातलेला विळखा काढण्याचं काम माझं 4-6 महिने चालू आहे. खूप सतावलंय, खूप सतावलंय. अजूनही शिल्लक आहे. मुंगूस पळतंय. एका फॅमिलीच्या त्यांची एवढ्या बचकभर शेंगा निघाल्या. आता त्याची साधारण 2 चमचे मोहरी निघेल, पण काढायला एक त्याला अर्धा तास तरी जाईलच. दाखवते हां. एवढ्या एका रोपापासून 2 मोठे चमचे मिळाले मोहरीचे, बरं का. बागेतलं तुम्हाला मी अधूनमधून दाखवत असते ना काय चाललंय ते. हे बघा, हा पालक, बरं का, जरा फ्रीजमध्ये चेमटून ठेवल्यामुळे कमी वाटायला लागला आहे आणि थोडा सुकुडल्यासारखा. नाही, पाणी मारलं की व्यवस्थित होईल. आणि हा आळू भरपूर आला आहे, पहा, आळूसुद्धा भरपूर आहे. आणि भरपूर आळू, पालक आल्याचा तो फोटोच काढायचा राहून गेला. बागेतला मायाळू भाजी आणायची राहिली, बरं का, की सपोर्ट होतो याचा, पटकन याची भाजी करता येते. असं आहे. या शेवग्याला फुलं लागत आहेत, पण सगळी 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 फुलं कावळे खाऊन जातात, त्यामुळे शेंगच धरेना. कावळ्यांसाठी काहीतरी इथे चमकीचं लावलं पाहिजे. प्लॅस्टिक कव्हर घातलेलं तोडून डझनभर टोमॅटो खाऊन टाकले या उंदरट कावळे कोणीतरी. या झाडांवरती भरपूर लागले होते, पण खारुताई आणि कावळे, उंदीर यांच्या तावडीतनं सुटून हा एकच पिकलेला टोमॅटो मला मिळाला. हा पहा, बाकी त्याला घातलेलं मी अगदी प्लॅस्टिक कव्हर घातलेलं तोडूनही त्यांनी खाल्लेत. ही आहे हळद, साधारण 6 किलो तरी असेल, बरं का. तुकडे तुकडे जे वाफ्यात पडले होते त्याच्यातनं आलेली हळद आहे. हां, आता गेल्या वर्षी प्रयोग केल्यामुळे मला घरची हळद हा एक प्रकार फार आवडलेला आहे. हळदीचं लोणचं थोडं असतंच. 4-4.5 किलोची 1 किलो केली की मला एक वर्षभर अगदी आरामात पुरते. यावेळी बघा, माझ्या केळीला हे बारकं पान आलेलं दिसतंय का, त्याच्या आतून आता लवकरच 1-2 दिवसामध्ये केळी बाहेर पडतील, म्हणजे केळीचा घड बाहेर पडेल, बरं का. मला असं वाटतंय की ह्या सुद्धा झाडाची छोटं पान आलंय, त्याची इथूनही 1-2 दिवसामध्ये याचाही घड बाहेर पडेल. आता मुंग्यांच्या तावडीतून सुटलेले असावेत हे घड, कारण बरेच दिवस मी त्याच्यावर औषधाचा मारा करते, ते सुद्धा आपल्या ऑर्गॅनिक औषधाचा. तरी पण हे बघा, सारखं लक्ष ठेवायला लागतं. कुठून कुठून मुंग्यांना लगेच फळ लागायला लागलं की कीटकांना लगेच कळतं आपल्याही आधी.
त्यामुळे सतत लक्ष ठेवायला दाखवलं तर का एका मैत्रिणीने मला लसणीच्या पातीचं रोप दिलं होतं. म्हणजे ह्याला लसूण लागतच नाही, सारखी पात येत राहते. ती सॅलडला कशालाही वापरता येते बरं का. खूप छान लागते आणि सॅलडमध्ये खूप मजा येते. फोडणीचा भात असू दे, सॅलड असू दे, काहीही याच्यात मस्त टेस्ट येते लसणीची. ही मी सगळी आता ना घरातली बाग चालू केली, गॅलरीतली, हळूहळू वयाबरोबर जमावं म्हणून बरं का. तर ओव्याची पानं तीही सॅलडला उपयोगी येतात बरं का. आणि असं काहीतरी हे बारके टोमॅटो ते आपोआपच आलेले आहेत. हे मला एकाने वाळ्याचं रोप दिलेलं, ते मी आता गावाला जाताना इथं ठेवलं होतं. ते आता खाली नेऊन मला पोत्यात लावावं लागेल. वाळा पोत्यात लावायचा म्हणजे तयार झाल्यावर काढताना सोपं पडतं. आणि हे एक बहिणाबाईंकडनं आणलेलं रोप आहे बरं का. इतकं स्टायलिश सुंदर दिसतं ते वाढल्यावर. आणि मस्त, म्हणजे त्याची एक काडी आणून मी लावली. आता बघूया. हे वैजयंतीचं रोप आपलं आपणच आलेलं आहे. आणि ही हाड जोडी खालीपर्यंत लोंबती आहे. हाड जोडी दिसते का तुम्हाला किती लोंबते ती? भरपूर हाड जोडी आलेली आहे. कोणीतरी हवंय न्यायला येणार आहे. अरे हो, आणि हळदीबरोबर येणारी ही हळदीची पानं बरं का. खरं म्हणजे पातोळ्या करायला बऱ्याच जणांना मी हळदीची पानं दिली, तरी पण आता ही एवढी हळदीची पानं राहिली, ती सगळी धुवून सुकवली मी. आता ती वर्षभर भाजी आमटीत घालायला करायला आहा, आम्हा सारस्वतांना तर फार आवडतात. काय वास घमघवतो, शेजारच्या 1-2 घरापर्यंत वास पोहोचतो. मस्त आमटीची चव येते. ती हळद मी सुकवली आणि आता प्लॅस्टिकच्या पिशवीत घातली आहे. सालासकट आहे त्यामुळे कशी दिसते बघा. आणि दळून आणल्यावर तुम्हाला दाखवते कशी दिसते बरं का. ही पहा, याच्यातनं घेऊन चालले आता मी दळायला. ही पहा, हळद दळून आणली. आता मी पुड्यांमध्ये भरून ठेवणार, म्हणजे पावसाळ्यामध्ये प्रेस बॅगमध्ये एअरटाईट पद्धतीनं ती अगदी बाहेरच साध्या डब्यात ठेवली तरी चालते. मस्त राहते, अजिबात खराब होत नाही. आणि हा रंग बघितला का पिवळा तुम्ही हळदीचा? तुम्हाला मी सांगितलं होतं ना, बघा कशी मस्त झाली.